कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे अस प्रभावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार, सद्गुरूंना नमस्कार, आपणा सर्वांना नमस्कार करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण 5 नंबरचा अध्याय सुरू केलेला आहे आणि त्यावरच्या एक 3 ओव्यांचा विचार आपण मागच्या याच्यामध्ये केलेला होता। पहिला श्लोक आहे, सुरुवात अर्जुनाचा प्रश्न आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नानं 5व्या अध्यायाला सुरुवात होते। 5व्या अध्यायामध्ये मंगलाचरण वगैरे काही केलं नाही, सरळ प्रश्नालाच सुरुवात केलेली आहे आणि भगवंतांनी त्यानंतर प्रश्नांची उत्तरं द्यायला चालू केलेली आहेत। एक 7-8 ओव्यामध्ये, एक 10-15 ओव्यामध्ये जवळजवळ भगवंतांचा प्रश्न आहे, अर्जुनाचा प्रश्न आहे आणि माऊलींच्या त्यावरती सुद्धा भाष्य आहे। अर्जुनाचा प्रश्न काय एका 2 ओळीमध्ये संपुष्टात टाकलेला आहे, पण नंतर माऊली त्याच्यावरती भाष्य करतात की ज्यावेळी भक्ताला कशाची तरी गरज पडते त्यावेळी सगळ्या शंकांचं निरसन करायला भगवंत कोणाची तरी रूपाने मदत करत असतात। ते सद्गुरू असतील किंवा कोणतरी आपले मित्र असतील, पण आपली शंका कधीही शिल्लक राहत नाही अशी व्यवस्थाच आहे। त्यामुळं अर्जुनानं जी प्रश्न शंका आता विचारलेली आहे तो अर्जुन हा मधल्या लेवलचा श्रोता आहे। आपण मागच्या वेळा विचार केलेला होता, एक म्हणजे तो ज्ञानी नाही आणि दुसरा म्हणजे अज्ञानी नाही। तो फक्त भक्त आहे आणि तो म्हणतो मी तुमचा शिष्य आहे। शादीमात्मां प्रपन्नम कार्पण्य दोषापहृत स्वभाव अगोदर वर्णन केलेलं आहे आणि त्यावरून मी तुमचं शिष्यत्व पत्करलेलं आहे हे मात्र त्यानं मनापासून केलेलं आहे। एवढं तरी किमान मनापासून करावं अशी अपेक्षा भगवद्गीतेची आहे की आपण अनन्य भावानं भगवंताला शरण जावं, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका राहणार नाहीत। म्हणजे मधी बसलेली असं उदाहरणात आहे बघा, शाळेतसुद्धा मधी बसलेली जे मुलं असतात ना, मधल्या बेंचवर असतात ना, त्या मधी बसलेल्या मुलांना शंका येत असते। समोर अगदी पुढं बसलेली बेंचवर असतात ना, ती सगळी फळ्यावरलं बघून शिक्षकांच्याकडे लक्ष देऊन ती सगळं लक्षपूर्वक ऐकत असतात, त्यांना काही शंकाच नसते। आणि पाठीमाला बसलेले असतात ना, त्यांना शिकायचं पण नसते आणि शंका पण विचारायची नसते, आणि शंका विचारली तर त्याचं उत्तर त्यांना गरज नसते, असल्या त्यांच्या शंका असतात, त्यांना उत्तराची अपेक्षाच नसते। असे खूप आहेत की ज्यांना प्रश्नही नाहीत आणि प्रश्न असले तर उत्तराची अपेक्षा नाही। म्हणजे प्रश्न विचारतीलही आणि उत्तर द्यायला जेव्हा पुढचे समोरचे कोण मार्गदर्शक सांगायला चालू करतील त्यावेळी इकडं तिकडं बघतात ते, म्हणजे त्यांना त्यामध्ये इंटरेस्टच नसतोय त्याचं उत्तर जाणून घेण्यामध्ये। मुलं पण असे प्रश्न खूप छोटी मुलं प्रश्न विचारत असतात, पण उत्तर कधी मागत नाहीत, फक्त प्रश्नच विचारतात, कधी उत्तरासाठी थांबत नाहीत। हे सगळं तमोगुणाची लक्षणं आहेत। लहानपण ज्याला आपण म्हणतो हे अज्ञान पण आहे। या अज्ञानांना प्रश्न नसतात आणि प्रश्न असले तरी उत्तरांची गरज नसते, आणि जे ज्ञानी असतात त्यांना प्रश्नच नसतात कारण त्यांना समजलेलं असतं सगळं। पण मधले असतात ना, तुम्ही आम्ही अर्जुन ही सगळी मधली माणसं आहोत, यांना प्रश्न आहेत, यांना काहीतरी समस्या आहेत आणि त्यामुळे ते बोलत असतात, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात। म्हणून सद्गुरूंना प्रश्न विचारण्यासाठी टाळाटाळ करू नये, डायरेक्ट कधीही प्रश्न विचारावा, तो फक्त शुद्ध मनानं विचारावा, जाणून घेण्यासाठी विचारावा, आपलं अडलंय म्हणून विचारावा। परीक्षा घेण्यासाठी किंवा माझ्या मनात आहे तेच यांच्या मनात आहे का बघूया असं कधी करू नये। आपल्याला वाटते ते सरळ सांगावं, मला अगोदर असं वाटतंय मग आता तुम्हाला कसं वाटतंय असं आपण म्हणू शकतो। पण सद्गुरूंना किंवा एखाद्या उपदेशकाला आपण प्रश्न विचारताना त्यांची परीक्षा घेण्यासाठी कधी प्रश्न विचारू नये। अर्जुनाचा पूर्ण विश्वास आहे भगवंतावरती, तो परीक्षा घेत नाही भगवंताची, तर त्याला जाणूनच घ्यायचं आहे।
तू खराच म्हणतोय तो, मला कर्मयोगाचं अनुष्ठान एकदा सांगता आणि एकदा सांख्ययोगाचं सांगता. ह्यातलं जे काय आहे ना ते योग्य ते सांगा. संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमच शंसशी, एकदा त्याची प्रशंसा करता. यत श्रेय यत योरेकम तन्मे ब्रूही सुनिश्चितम, ह्यातलं योग्य ते जे आहे, यत श्रेय जे श्रेय आहे त्यातलं योग्य ते आहे, त्यातलं एकच तन्मे ब्रूही सुनिश्चितम, तुम्ही निश्चित करा आणि त्यातलं मला एक सांगा. वास्तविक त्याला कर्मयोगाची गरजच नाही, नको आहे, म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय. भगवंतानी म्हणावं, अरे कर्मयोगाची काही गरज नाही, तू सांख्ययोगाचा ज्ञानयोगाचा अधिकारी आहेस, आता तू सगळं कर्म टाकून दे, तुझं ते धनुष्यबाण टाकलंस ते बरोबर आहे तुझं, आता तू संन्यासच घे, कारण हे असं करणं बरोबर नाही, ज्ञानयोगामध्ये बसत नाही, असं म्हणावं यासारख्यासाठी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय. म्हणजे त्याला भगवंतांना माहीत आहे ह्याच्या मनात काय चाललेलं आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंत पुढच्या श्लोकापासून चालू करणार आहेत. पण पहिल्यांदा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचा विचार आपण करत आलेलो, 2-3 ओव्यांचा विचार केलेला आहे. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये, मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीच निरूपिला होता भवसू, तरी कर्मयोगी केवी अतिऋषी पोखित सापडते. आता परत कर्मयोग का सांगायलाय? अगोदर तुम्ही सकळ कर्मांचा संन्यास सांगितला आणि आता परत कर्मयोगाचा विचार का सांगायलाय? मला कर्म कर का म्हणता तुम्ही? अगोदर कर्म संन्यास कर म्हणून सांगितलं आणि आता कर्मयोगाचा विचार सांगता. ऐसे द्वयर्थ ये बोलता, 2 अर्थी तुम्ही बोलता. आम्हा नेनतयाच्या चित्ता, म्हणजे मी नेनता आहे आणि त्या नेनत्याच्या चित्ताला हे मला काय कळत नाही. आपुलिया चाडे श्री अनंता उमजे नोहे, आम्ही अज्ञानी लोकांच्या मनाला आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय करता येत नाही, म्हणून तुम्ही आम्ही अज्ञानी आहे असं समजून सांगा. म्हणजे मुळात कसं आहे बघा, याला म्हणायची शरणागता. आपण अज्ञानी आहोत हे स्वीकारल्याशिवाय चांगल्या उत्तराची अपेक्षा ठेवण्याचा अर्थ नाही. बरेच वेळा बरेचसे शिष्य श्रीगुरूंच्याकडे जाताना मला हे सगळं माहिती आहे, मला हे माहिती आहे, फक्त माझी ही शंका आहे. मग कशी शंका राहिली? आणि मी पंचदशी 4 वेळा वाचलेली आहे, ज्ञानेश्वरी 1000 वेळा माझं प्रवचन काय पारायण झालेले आहेत, गाथा विचार वाचलेले आहे, मग सगळे झाले, हा माझा प्रश्न आहे. मग प्रश्न राहिला कसा? हा मुद्दा आहे ना. मग प्रश्न विचारतोच कशाला? इतकं सगळं वाचून झालंय, सुरुवातच अशी करायला पाहिजे की वाचून झालंय पण मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे आणि माझी शंका शिल्लक राहिलेली आहे, तरच उत्तराची अपेक्षा असते. शहाणं बनून गेलं ना तिथं कुठल्या प्रकारचं उत्तर मिळणार नाही. म्हणून अगदी नेनतेपण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या, तुकाराम महाराज म्हणतात. मी जाणते पण माझ्याकडे येऊ दे, पण नेनतेपणानं जाणूनी नेनते पण मला कर. म्हणजे मला काय कळलंय असं जाणवू देऊ नकोस मला, मी जाणलं पण जाणल्यानं मला जाणले असं वाटू नये यासाठी नेनतेपण दे म्हणतात, भगवंताकडे म्हणतात. आणि त्यासाठी काय पाहिजे मागतात? प्रेमखून दे म्हणतात. म्हणजे प्रेमखून म्हणजे भक्तीचं, मला भक्ती माझ्या अंगामध्ये मुरू दे, त्याशिवाय तू कळणार नाही. भक्तीशिवाय देव कळत नाही, अजिबात कळत नाही. म्हणून ज्ञानी लोकसुद्धा ज्ञानानंतर ज्ञानोत्तर भक्ती असा शब्दप्रयोग जो शास्त्रानं वापरलेला आहे तो त्यासाठी वापरला आहे. ज्ञानानंतर जे येणारा अहंकार जो आहे तो अहंकार घालवण्यासाठी भक्तीची फार गरज आहे. त्यामुळे भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग सगळे योग तिकडे घेऊन जातात असं माऊली सांगतात. अर्जुनाला अजून पटलेलं नाही म्हणून म्हणतो द्वय अर्थ बोलणे, तुम्ही 2 अर्थानं बोलता, त्यातला एक कुठला तरी सांगा. आम्ही नेनत याच्या चित्ता म्हणतो, तो आमचं चित्त नेनतं आहे, आम्हाला काही कळत नाही आणि कळत नाही की जे मला समजा आपुलिया चाडे श्री अनंता उमजे नये, माझ्या इच्छेनं मला ते समजणार नाही. आपुलिया चाडे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय करता येत नाही. उमज नो, हे उमज म्हणजे मला कळत नाही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठेचे बोलूजे, हे अनेक काय सांगिजे तुम्हा प्रती. तुम्ही काय करा, एक सिद्धांत सांगायचा असेल तर अनेक वाक्यांच्या द्वारा एकच तात्पर्य काहीतरी सांगा, एक सारभूत काहीतरी सांगा. नाहीतर होतंय काय की ते एकदा तुम्ही सांगता, 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानयोग सांगितलेला आहे, 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे आणि त्यामुळं अर्जुनाची संभ्रमावस्था निर्माण झालेली असावी. आणि म्हणूनच हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये आलेला आहे आणि म्हणून त्याने विचारला की तुम्ही काहीतरी सारभूत तात्पर्य सिद्धांत सांगा.
तुम्ही दोन अर्थाचं बोलता आणि मला काय कळत नाही. देवा, हे तुम्हाला दुसऱ्याने शिकवावं लागते काय? म्हणजे काय म्हणतात, माऊली बोलतात बघा, हे आणिक काय सांगिजे तुम्हाप्रती, हे तुम्हाला सांगायला लागते काय? तुम्ही ज्ञानी आहात, परमात्मा साक्षात आहात आणि तुम्हाला सांगायची काही गरज नाही, असं तो बोलतो. तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनवले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. तरी याकरता तुम्हा थोराना, रावळाशी शब्दाचा अर्थ आहे थोर लोक, विनवले होते, विनंती केलेली होती. तुम्हा थोरांना मी विनंती केली होती की हा परमार्थ गूढपणाने सांगू नका, की जे हा परमार्थ ध्वनितेनं बोलावा. ध्वनिते म्हणजे अगदी संक्षेपानं किंवा सूत्रबद्धतेनं असा गुढार्थानं बोलू नका. तुम्ही मोकळेपणानं परमार्थ आम्हाला सांगा, कारण मुळात परमार्थ गूढ, आणि सांगणारा जर गूढपणाने जर सांगत असेल तर तो अधिकच किचकट होऊन बसतो. आपल्याकडे सुद्धा काही वेळा ऐकायला मिळतं, कुठंतरी यूट्यूबवर वगैरे कुठंतरी कोणतरी काहीतरी सांगत असतात, वेदांताबद्दलचं बोलत असतात, पंचदशीसारखे ग्रंथ सांगत असतात. मुळात पंचदशीसारखा ग्रंथ अवघड, आणि त्या अवघड ग्रंथाला परत अवघड करून सांगायचे, परत त्यातले अवघड असे पारिभाषिक शब्द वापरायचे, आणि पारिभाषिक शब्द वापरल्यामुळं अगदी मूळचा ग्रंथ सोपा वाटतो, पण यांचं सांगणं अवघड वाटतं. असलं सांगणं उपयोगाचं नाही. इथं आता हा संदर्भ आला, त्या संदर्भात आपण बोलायला लागलोय. हा अर्जुन बोलतो, देवाला बोलतो की तुम्ही असा गूढार्थ सांगू नका, अगोदरच आम्हाला कळत नाही, त्यात तुम्ही गूढ सांगायला लागलेला आहात. सगळे तसे ग्रंथ बघितले ना तर गूढच आहेत. जे पारमार्थिक, खरे पारमार्थिक ग्रंथ आहेत ना, शुद्ध पारमार्थ, ज्यामध्ये अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे, असं ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध किंवा एकनाथांचं भागवत, आचार्यांचे सगळे ग्रंथ हे जे आहेत, पंचदशीसारखा ग्रंथ, हे सगळे ग्रंथ तसे गूढच आहेत. आणि गूढ असताना सांगणाऱ्याने ते स्पष्टीकरण सांगावं अशी अपेक्षा असते. त्यामध्ये ब्रह्मसूत्रांचा सगळ्या विचार केला तर किती गूढ आहेत ती, लवकर लक्षात येत नाही. त्यासाठीच गाईडची, शिक्षकांची, गुरूंची आवश्यकता असते. इथं त्यासाठी ते बोलतात, गूढ असलेली गोष्ट परत गूढ करून सांगू नका, तर सोप्या भाषेत आम्हाला कळेल असं काहीतरी सांगा. याच लागे तुमते म्या रावळाशी विनवले होते. रावळाशी म्हणजे थोर व्यक्तींना मी विनंती केलेली आहे तुम्हासारख्या, की हा परमार्थ गूढार्थ, परमार्थ ध्वनिते न बोलावा, असं गूढ भाषेत तुम्ही बोलू नका, असं तो बोलायला लागलेला आहे. पुढे काय म्हणतो बघा, परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकल देखावा. आता मागचं झालं ते झालं, मागील असो देवा, ते झालं ते झालं, आता तुम्ही प्रस्तुत विषयासंबंधी निर्णयाचा विचार करून पाहावा. आता प्रस्तुती उकल देखावा. उकल म्हणजे उघड करून सांगावा, जे गूढ आहे ते उघड करून सांगावा. सांगे दोही माझी बरवा मार्ग कवनू. आता दोन्हीतला कुठला मार्ग चांगला आहे सांगा. आणि दोन्हीपैकी म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान चांगलं सोपं आहे की ज्ञानयोगाचं म्हणजे सांख्य योगाचं अनुष्ठान सोपं आहे. ह्या दोन्हीपैकी बरवा म्हणजे चांगला, त्यातला योग्य कोणता मार्ग आहे याची उकल करून मला आता सांगा. जो परिणामीचा निर्वाळा, अचंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. आता कसं वर्णन करतोय बघा, जो मार्ग परिणामी गोड आहे, परिणामीचा निर्वाळा, अचूकपणाने फळापर्यंत पोचतो. अचंबित ए फळा म्हणजे त्रास न होता फळाची प्राप्ती होते, आणि गोड तरी आहे. आणि अनुष्ठिता प्रांजळा, अनुष्ठात म्हणजे आचरण करायला, प्रांजळा म्हणजे सरळ आहे, प्रांजळ म्हणजे सरळ आहे. सावी याची, असा सरळ आचरणास योग्य असलेला कुठला त्यातला आहे हे आम्हाला सांगा, की ज्यामुळे तो गोडही मला वाटेल, ज्यामुळं माझं रंजनही होईल, आणि दुसरी गोष्ट मला तो फळापर्यंत अचूकपणाने पोचवेल. म्हणजे जे फळ आहे मोक्षफळ, ज्ञानफळ जे आहे त्या ज्ञानफळाची प्राप्ती करून देईल, असं काहीतरी मला सांगा. जैसे, आता दृष्टांत कसे दिल्यात बघा, जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गोतरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोपे होय. एखाद्या रथामध्ये एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि त्या रथातून निघालेली आहे किंवा गाडीतून निघालेली आहे. जसं निद्रेचे सुख न मोडलं पाहिजे, आणि मार्ग तर पुष्कळ संपला पाहिजे, खूप प्रवास झाला पाहिजे, पण मी झोपलोय ना गाडीमध्ये, तर गाडीमध्ये माझं झोप सुद्धा मोडली नको पाहिजे, आणि माझा प्रवास सुद्धा व्हायला पाहिजे. तसं वर्णन केलेलं आहे बघा. त्या प्रकारे सुखदायक आसन म्हणजे बसणे, ज्यामध्ये सुखासन आहे असं चांगलं, अशा मेना पालखीसारख्या वाहनाप्रमाणे परमार्थाचा मार्ग सोपा असावा, असा सोपा मार्ग सांगावा. आता तसा विचार केला तर योगादी क्रिया किंवा साधन प्रक्रिया ज्या आहेत त्या तशा कठीणच आहेत.
काय सोपं आहे सांगा? ही सगळीजण बोलतात ना की भक्तीसारखा सोपा मार्ग दुसरा नाही, पण भक्ती तरी काय सोपी आहे का? किती कठीण आहे ते. विचार करायला गेलं तर कठीणच आहे. ज्याला म्हणतात कर्मयोग, तो कर्मयोग तरी सोपा आहे का? ज्ञानयोग अवघड आहे म्हणतात, म्हणजे कर्मयोग सोपा आहे काय? काय भक्तियोग सोपा आहे? काही सोपं नाही. पण याला म्हणायचं आहे की गोड भाषेत मला सांगा, आणि गोड भाषेत सांगितल्यामुळं मला तो कळेल, मला रुचेल. आणि त्यासाठी दृष्टांत देताना म्हणतात, प्रवासात मी निघालेलो आहे आणि प्रवासाच्या सुखाची मी झोप घ्यायला लागलो आहे. झोप तरी मोडायला नको पाहिजे आणि प्रवास तरी चालू पाहिजे, मार्ग तरी क्रमण व्हायला पाहिजे आणि माझा झोप तरी मोडली नको पाहिजे. असा सुखासनात असलेला सोपे होय असा सोपा मार्ग मला सांगा. दृष्टांत फार सुंदर दिला. त्यावेळी येणे अर्जुनाची बोले, देवी मनी रिजले. ज्ञानेश्वर माऊली बोलायला लागल्यात ना. आता ह्या अर्जुनाच्या बोलावरून देवाला आनंद झाला. रिजले, देव मनी रिजले म्हणजे त्यांना आनंद झाला. मग होईल ऐक म्हणितले संतोषण्या, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सांगणे होईल. आता मात्र ऐक, तू म्हणतोस ना निद्रेचं सुख मोडायला नको पाहिजे आणि प्रवास तरी घडायला पाहिजे, म्हणजे साधना तरी माझ्याकडून व्हायला पाहिजे. पण साधना अशी पाहिजे की ती आनंदही मला वाटली पाहिजे. आता किती सोपी साधना, म्हणून संतांनी नाम साधना बाहेर काढलेली आहे. सगळ्यात सोपी साधना म्हणून सगळ्यात सोपी. ह्याच्या पलीकडे आता सोपं तर नाम सुद्धा सोपं नाही, हे नाम घेणाऱ्यांना कळतं. नाम घेत नाहीत त्यांना ते काही कळणार नाही, पण नाम घेणाऱ्यांना माहिती आहे की नाम सुद्धा सोपं नाही. हा काय म्हणतो की माझं निद्रेचं सुख मोडायला नको पाहिजे, प्रवास तरी घडायला पाहिजे. प्रवास कुठला? मोक्षापर्यंत जायची वाटचाल माझी चालूच राहिली पाहिजे. आणि तुम्ही दिलेलं साधन मात्र एकदम सोपं पाहिजे की जे मला रोज करता येईल, व्यवस्थित करता येईल. आपण सुद्धा सद्गुरूंना असं सांगत असतो, माझ्यापुरतं मला योग्य असं कुठलं तरी साधन द्या, असं आपण म्हणत असतो. माऊली आता बोलायला लागलेत बघा 10व्या ओळीमध्ये, देखा कामधेनू ऐशी माय सदैवा जया होय, तो चंद्रही परील आहे खेळावया. ठीक आहे, वर्णन करतात बघा की ज्ञानेश्वर महाराज श्रुत्यनाथा म्हणायला लागले, असं पहा, कामधेनूसारखी आई ज्या भाग्यवानाची आहे. आईच कोण आहे? कामधेनू. सदैवा सदैवा म्हणजे भाग्यवानाला आहे, त्याला तो आकाशामध्ये असलेला चंद्र देखील खेळावयास मिळू शकतो. चंद्राला सुद्धा खेळायला त्याला बोलवता येतं, ज्याची आईच कामधेनू आहे. भगवंत ज्याच्यावरती प्रसन्न झाला अशा भक्ताला काय कमी पडणार आहे? आणि भगवंताला उदाहरण दिलंय कामधेनूचं. आणि कामधेनू काय मागितल्यावर खेळणं म्हणून चंद्र देऊ शकते, इतकी शक्ती त्या कामधेनूमध्ये आहे. कामधेनू म्हणजे काय? इच्छेनं फळ देणारी गाय, जी एक भागवतामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. कामधेनू नावाची गाय जी आहे ती वशिष्ठ मुनींच्याकडे होती कामधेनू, आणि ती सगळं पुरवठा करायची. सगळं त्यांचे शिष्यगण वगैरे त्यांचं सगळं पुरवठा करण्याचं काम ती कामधेनू करायची. एकदा विश्वामित्र सुद्धा त्यांच्याकडे गेले होते, सहज जंगलात फिरता फिरता, आणि वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये गेले विश्रांतीसाठी. त्यावेळी त्यांचे भरपूर सैन्य त्यांच्याबरोबर होते. आणि म्हटले मला कंटाळा आला, काय भोजनाची व्यवस्था होईल काय? वशिष्ठ मुनी म्हणले का होणार नाही, तुम्ही या आणि भोजनाची आम्ही तयारी करतो, तुम्ही तोपर्यंत स्नानादी कर्म उरकून तुमची या. ते म्हणले मी एकटा दोघं चौघं आम्ही नाही आहे, हजारो सैनिक माझ्या पाठीमागनं आहेत. ठीक आहे म्हणले, असू दे की, काय बिघडत नाही. आणि खरंच इतका उत्तम असा सगळा बेत त्या वशिष्ठ मुनींनी त्यांच्यासाठी केला. का? कामधेनूकडं नंदिनी नावाची कामधेनू होती. ही कामधेनू कुठून आली आहे बघा? जेव्हा अमृत सागराचं मंथन झालं ना, त्या सागराच्या मंथनातून जे अमृत किंवा इतर सौदारत्न जी बाहेर पडली त्यातली कामधेनू आहे. त्यातला चंद्र आहे, चंद्र सुद्धा त्यातलाच मिळालेला आहे, कामधेनू सुद्धा त्यातलंच मिळाली. नंतर अमृत मिळालं, विष पण त्यातलंच मिळालेलं आहे, उच्चश्रवा घोडा सुद्धा त्यातच मिळालेला आहे. 14 आहेत. भागवतामध्ये त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की 14 रत्न कशी कशी प्राप्त झाली. आणि त्यातलं 2 रत्नांचा उल्लेख माऊली करतात. माऊलींना अभ्यास आहे भागवताचा, भागवत पुराणाचा, असा त्यावरून लक्षात आपल्या येतं की त्यांचा अभ्यास किती खोलवर होता. म्हणून कामधेनू आणि चंद्र दोघेही दृष्टांत, दोन्ही दृष्टांत कशाबद्दल दिले? तरी दोन्ही दृष्टांत जे समुद्रमंथन झालं, त्या समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या 2 गोष्टी आहेत. हे सांगताना का सांगायला लागलेत? तर भगवंत ही कामधेनू आहे, आणि हा भक्त जो आहे अर्जुन याच्यासाठी खेळायला का देणार नाही ती चंद्र सुद्धा?
चंद्र हा कामधेनूचा तसा भाऊच आहे, कारण एकाच वेळी ती उत्पन्न झालेले आहेत समुद्र मंथनातून, आणि याच्यावरून समजतं की तो तो चंद्र जो आहे तिचा भाऊ आहे, म्हणून तो खेळावेला देऊ शकतो. हा मुद्दा त्यामध्ये आहे की वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये या विश्वामित्राची सोय अतिशय व्यवस्थित झाली. पुढे आणि त्याची स्टोरी बरीचशी आहे, आपल्याला त्याच्याबद्दल जिज्ञासा असेल तर जाणून घ्या. विश्वामित्रांचं आणि वशिष्ठ मुनींचं परियुद्धापर्यंत व्यवस्था झालेली आहे. विश्वामित्रांनी हिसकावून ती कामधेनू नेण्याचा प्रयत्न केला आणि कामधेनूतून हजारो सैनिक बाहेर पडले आणि विश्वामित्रांच्या सगळ्या सैन्यांचा सुपडा साफ करून टाकला. नंतरचा टप्पा आहे, त्यांना कामधेनू काही मिळाली नाही, पण विश्वामित्रांनी मागायला चालू केलं, मला ती दान म्हणून दे. त्यावेळी तुम्ही क्षत्रिय आहात म्हटले वशिष्ठ मुनी, क्षत्रियांनी दान मागायचं नसतं, ब्राह्मणांनी दान मागायचं असतं. आम्ही ब्राह्मण, तुम्ही आम्हाला द्यायचं सोडून आमच्याकडेच तुम्ही मागता, मग देत नाही तर मी हिसकावून नेणार म्हटले. न्या म्हणले कसे नेतात ते. आणि तसं करायला सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी कामधेनूच्या पोटातून हजारो सैनिक बाहेर पडून त्या सैन्यांना संपवून टाकलं विश्वामित्राच्या. पुढची ती कथा आहे. विश्वामित्राचा गर्व हरण झाला, वशिष्ठ मुनींची क्षमा मागितली, हा नंतरचा भाग आहे. आपल्याला त्या पुराणातल्या कथेमध्ये जायचं नाही, संदर्भ आला कामधेनूचा आणि चंद्राचा, आणि म्हणून संदर्भ म्हणून आपल्याला ही सांगावी लागेल, बघावी लागेल. ही देखा कामधेनू ऐशी. कोण आहे हे कामधेनू? तर श्रीकृष्ण माय, सद्गुरूच माय आहे, आई आहे. सद्गुरूंच्याकडे काय मागावं आणि का देणार नाहीत का? जे जे म्हणून जे जे योग्य आहे माझ्यासाठी ते ते देत राहतील. जसं चंद्र खेळायला सुद्धा कामधेनू देऊ शकते, आई जर असेल कामधेनू तर ती चंद्र खेळायला देऊ शकते. तसं भगवंत भक्तासाठी काही करायला तयार असतात, काही मागायला. आणि आता प्रसन्न झालेत ते अर्जुनाच्या प्रश्नामुळं प्रसन्न झालेत. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देहेजित ना. आता परत अनेक पुराणातली कथा आली बघा. उपमन्यू हा वर्णन केलेलं आहे बघा. अनुशासन पर्वाच्या 14व्या अध्यायात ही कथा आलेली आहे. वशिष्ठ गोत्रातील व्याघ्रपाद ऋषीचा उपमन्यू नावाचा मुलगा आहे. व्याघ्रपाद त्याच्या वडिलाचं नाव, आणि तो उपमन्यू छोटा मुलगा आहे. हा, तो एकदा आपल्या वडिलाबरोबर एका यज्ञाकरता एका मोठ्या माणसांच्या घरी यजमानाकडे गेलेला होता, आणि तिथं त्याला गाईचं असं मधुर असं दूध प्यायला मिळालं. उपमन्यूला, हा छोटा बाळ आहे, आणि त्याला तिथं दूध प्यायला मिळालं. पहिल्यांदाच त्यानं दूध प्यायलं, आणि दूध प्यायल्यानंतर घरी आल्यानंतर तो म्हणला, आईकडे म्हणाला, मला दूध दे. जे दूध मी तिथं पिऊन आलोय ना तसं मला दूध आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे. तर आईनं काय केलं, पाण्यामध्ये पीठ घातलं आणि दुधाचा रंग फक्त तयार केला आणि त्याला प्यायला दिला. पण त्याला प्यायल्यानंतर समजलं हे खरं दूध नाही. परत तो रडायला लागला, आणि रडायला लागल्यानंतर त्या व्याघ्रपादच्या बायकोनं म्हणजे उपमन्यूच्या आईनं सांगितलं, तुला जर खरंच दूध पाहिजे असेल तर माझ्याकडे मिळत नाही, आम्ही दरिद्र आहोत, आमच्याकडे गायी नाहीत की तुला ते दूध द्यावं. मग मी काय करू? तू जा आणि भगवान शंकराची उपासना कर, आणि ते प्रसन्न झाले की तुला दूध ते आणून देतील, आणि त्यांच्याकडून दूध घे जा. आई सहज बोलून गेली, आणि उपमन्यूनं ध्रुवासारखी तशीच पराकाष्ठेची साधना केली. खूप मोठं तप केलंय उपमन्यूनं. आणि उपमन्यूला प्रसन्न झाल्यानंतर म्हटलेलं आहे, तेव्हा त्यानं निजर्भ स्वभावाच्या उपमन्यूने उग्र तपस्या केली. शंकराने प्रसन्न होऊन त्याला दूध भात खाण्याकरता दिला. एवढंच नाही तर मोठा क्षीर समुद्रच देऊन टाकला, दुधाचा सागरच घे म्हणले. मागितलं ग्लासभर दूध, दिला समुद्र. असे काय आहे, उदाराचा हा काय दाता म्हणतोय आपण, उदार दाता भगवंत असे असतात की एकदा प्रसन्न झाले भक्तावरती तर त्यांना ते जे जे मागतात ते देऊन टाकतात. हे मागणं फार महत्त्वाचं, आणि योग्य पद्धतीने मागावं. त्यासाठी भगवंतांची प्रसन्नता अगोदर प्राप्त करून घ्यावी. उपमन्यूचा असणारा निरागस स्वभाव, निष्पाप स्वभाव, त्यामुळंच भगवंत प्रसन्न झालेत. आणि म्हणून शंभूनी म्हणून म्हणले बघा, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता. काय श्री भगवानांची प्रसन्नता बघावा, शंकरांची. तया उपमन्यूची या अर्था, अर्था म्हणजे इच्छेसाठी, उपमन्यूच्या इच्छेसाठी काय क्षीराब्दी दूध भाता देईच ना. का तर दूध भात देणार नाहीत काय? जर उपमन्यूसारख्या एखाद्या भक्ताची इच्छा झाली असेल, त्यानं दूध मागितलं तर दुधाचा सागरच भगवंतांनी दिला. ही सुद्धा कथा पुराणातलीच आहे. किती संदर्भ देतात माऊली बघा. हे संदर्भ फार, जेव्हा आपण पारायण करतो ना त्यावेळी हे संदर्भ सुटून जातात. पण म्हणून ज्ञानेश्वरीचा स्वतंत्र अभ्यास केल्यानंतरच हे संदर्भ सापडतात.
अन्य किंवा त्याचा विचार आपल्याकडून होतो. म्हणून त्या पद्धतीने अभ्यास केलेला पाहिजे. आणि त्यासाठी भगवंताचं औदार्य सांगण्यासाठी आता पुढच्या ओव्या माऊलींनी वापरलेल्या आहे बघा. म्हणजे ते काय म्हणतात की माऊलींची आणखी ओवी आहे, फार सुंदर आहे, आता आठवत नाही, असू दे. तैसा औदार्याचा कुरुटा, काय माऊली बोलतात बघा भगवंताला, औदार्याचा कुरुटा म्हणजे केवढं मोठं औदार्य. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, आता ओवी आठवली मला ती, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणशी पात्रा पात्र, कैवल्य असे पात्र तू वैर्याशीही दिदले. माऊलींचीच ओवी आहे. तू एवढा उदाराचा मोठा आहेस की तू वैर्यांना सुद्धा उद्धरून नेलस, इतकं तुझी उदारता मोठी आहे. माऊलींची ओवी आहे, तशाच अर्थाची ही ओवी आहे बघा. तैसा औदार्याचा कुरुठा, कुरुठा म्हणजे घर, तू त्याप्रमाणे औदार्याचा घर असलेला श्रीकृष्ण तो अर्जुनाला स्वाधीन झाला. श्रीकृष्ण अपू झालिया सुबटा, सुबटा शब्द अर्जुनासाठी वापरलेला आहे. सुबटा म्हणजे अर्जुनाला. श्रीकृष्ण अपू, अपू झाला म्हणजे स्वाधीन झाला. श्रीकृष्ण अपू झाली या सुबटा, जर अर्जुनाच्या स्वाधीन झाला असेल असा हा औदार्याचा घर असणारा श्रीकृष्ण, तर तो अर्जुनच सर्व सुखाचे वस्तिस्थान का होऊ नये. का सर्व सुखाचा वसोटा तोची नोहावा. वसोटा, वसोटा म्हणजे वस्तिस्थान. आपल्याकडे जर ज्ञानेश्वरी घेऊन बसला असाल तर त्या ठिकाणी अशा पेन्सिलनं सुद्धा ओवींचा अर्थ लिहायला हरकत नाही, लिहून ठेवायला ठेवा. पेन्सिल घेऊन बसायचं, कारण बऱ्याच वेळा ओव्या जास्त झाल्या तर त्याच्या अर्थ लिहित बसावं लागतं. एका दुसरी ओवी जर चिंतनात झाली असली तर त्याला सोपं असतं, अर्थ लक्षात येतो. पण चिंतनात जर जास्त ओव्या द्यायची झाल्या असतील तर त्याचा अर्थ लिहून ठेवला तर फक्त ज्ञानेश्वरी वाचताना, म्हणजे अर्थ नसलेली ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा जाता जाता त्याचे अर्थ लागायला लागतील जर लिहून ठेवलेला असेल. वसोटा शब्दाचा अर्थ आहे वस्तिस्थान, कुरुटा शब्दाचा अर्थ आहे घर. हा श्रीकृष्ण जो आहे हा औदार्याचं घर आहे. सगळं औदार्य त्याच्याकडे बघायला मिळते. औदार्य शब्दाचा अर्थ आहे उदारता, उदारता शब्दावरूनच औदार्य शब्द तयार झालेला आहे. केवढा मोठा उदार आहे. शिशुपालाधिक किंवा कंस चाणूर हे सुद्धा राक्षस, दैत्य कुळातले राक्षस होते, त्यांना सुद्धा मुक्ती दिली. रावणाला मुक्ती दिलेली आहे, कंसाला मुक्ती दिलेली आहे, वैऱ्यांना मुक्ती देतो. तर तो भक्तांना काय करत असेल हे सांगायचं आहे माऊलींना, म्हणून ही ओवी टाकलेली आहे. भक्त अर्जुन आहे आणि तो काय मागायला लागला आणि तो का देणार नाही. आता जो मागतोय म्हणतोय माझा हा प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर मला द्या, देणार आहे तो भगवान, कारण तो औदार्याचा कुरुट आहे. आणि तू काय झालाय, अपू झाली या सुबटा, म्हणजे अर्जुनाला स्वाधीन झाल्यामुळं का सर्व सुखाचा वसोटा तोची नोहावा. नोहावा म्हणजे होणार नाही का, सगळ्या सुखाचं वस्तिस्थान अर्जुन असणार नाही का. सगळ्यात श्रेष्ठ म्हणून उद्धव आणि अर्जुन हे श्रेष्ठ भक्त मानलेले आहेत बघा. एकादश स्कंदामध्ये भागवताच्या उद्धवाला उपदेश केलेला आहे. उद्धव गीता म्हणून ती प्रसिद्ध आपण बोलतो, उद्धव गीता म्हटली जाते. ही तर गीता भगवद्गीता जी आहे अर्जुनाला उपदेश केलेला आहे. दोन्ही महान उपदेश आहेत, दोन्ही महान श्रोते आहेत आणि महान भक्त पण आहेत. ते भक्त तेवढे होते म्हणूनच त्यांच्या पुढे त्यांच्या निमित्तानं सगळ्या जगाला ती भगवद्गीता उपलब्ध झाली, नाहीतर मिळाली नसती. ते भक्त होते आणि शंकाखोर भक्त होते म्हणून जमलं. प्रत्येक प्रश्नावर शंका विचारलेली आहे. आपण पण शंका विचारून कशासाठी विचाराव्यात, जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी, आपलं मन निशंक व्हायसाठी शंका विचाराव्यात. इथे तोच विचारायला लागलेला आहे की एवढ्या सगळ्यांना औदार्य का दाखवलेलं आहे. औदार्याचा कुरुटा म्हणताना रावणाधिकारा सुद्धा त्यानं काय दिलेले आहे की मुक्ती दिलेली आहे, कंसाला मुक्ती दिलेली आहे, कुणाचं काही राखलेलं नाही, इतकं मोठं औदार्य आहे. एक थोडीशी फक्त द्रौपदीनं आपला भरजरी शालू फाडून चिंदी बांधली आणि त्याचं उपकार स्मरण करून त्यांना जेव्हा बोट कापलेलं होतं त्यावेळी चिंदी बांधली द्रौपदीनं. तो एक प्रसंग आलेला आहे, महाभारतामध्ये प्रसंग आहे तो, भागवतामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. इथे म्हणतात एक चिंदी बांधली फक्त की द्रौपदीनं, की सुभद्रा तिची सख्खी बहीण असून सुद्धा ती चिंदी बांधताना ती म्हणली माझा भरजरी पैठणी शालो आहे तो कसा फाडू. पण भगवंताचं बोट कापलेलं आहे. नारद म्हणतात बोटाला बांधायला फडकं द्या, चिंदी द्या. त्यावेळी सुभद्रा म्हणते माझ्याकडे आता काही नाही. ही गोष्ट जेव्हा द्रौपदीला समजली ती म्हणली माझ्याकडे काही नाही, पण माझ्याकडे माझी साडी आहे, भरजरी साडी आहे. ती फाडून तिनं चिंदी भगवंताच्या बोटाला बांधली. त्याचं उपकार स्मरण करून पुढे काय केलं,
वस्त्रहरणाच्या प्रसंगी हजारो साड्या भगवंतानं पुरवल्या, ह्याला म्हणायचं औदार्य. हे भगवंताचं औदार्य आपल्याला बघायला मिळतं. एवढं द्यावं छोटंसं आणि त्या बदलाला शतपटीनं भगवंत आपल्याला देत असतो. पण एवढं पण द्यायला आपली मनापासून तयारी नसते ना. मी सोडलं असं म्हणायची इच्छाच होत नाही. देताना सुद्धा मी दिलं असा एक अभिमान असण्याची शक्यता आहे. मी दिलं असं आठवत असतं, ही एक गोष्ट आहे. माझ्याकडून काहीतरी गेलं असंही वाटत असतं. त्यामुळं ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही. या ठिकाणी निरागस भावानं, उत्कट भावानं जर आपण काहीतरी भगवंताला देत असू तर तो औदार्याचा कुरूट आहे, औदार्याचं घर आहे. तो आपल्याला का देणार नाही? सगळं जर अर्जुनाला पुरवतो तर आपल्यालाही देऊ शकतो. म्हणून म्हणतात, तैसा औदार्याचा कुरुटा श्रीकृष्ण अपू झालिया सुबटा, का सर्व सुखाचा वसोटा तोची नो व्हावा. एक चमत्कार कायसा. कसला चमत्कार आहे? काय आश्चर्य आहे त्यात? माऊली बोलतात, काय आश्चर्य आहे? गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. लक्ष्मीकांतासारखा धनी. गोसावी शब्दाचा अर्थ आहे मालक. जो गोसावी शब्द वापरलाय तो भगवंताला वापरला. गोसावी लक्ष्मीकांता असा. लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा पती, म्हणून लक्ष्मीकांत शब्द वापरलाय. लक्ष्मीकांता ऐसा. आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितलेच पाहिजे. आता आपुलिया सवेसा मागावा की. खरंच साक्षात जर भगवंत प्रसन्न झाले आणि ते लक्ष्मीचा पती म्हटलेला आहे. लक्ष्मीचा पती म्हणण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की खूप काही मिळू शकतं. लक्ष्मी शब्द पाठीमागं वापरला आहे, माऊलींनी मुद्दाम वापरलेला आहे की त्यातून काहीतरी मिळू शकतं. तर लक्ष्मीकांतासारखा मालक श्रीगुरु भगवंत जर प्रसन्न झाला असेल तर काय आश्चर्य आहे? आपल्या इच्छेप्रमाणे मागितलं तर काय बिघडलं? आता आपुलिया सवेसा मागावा की. आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे. म्हणून अर्जुने म्हणितले. आता शेवट केला बघा. हसूनी येर दिदले. हसलेत. अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णानं हसून प्रसन्न होऊन दिलं. तेच सांगीन बोलले काय कृष्णे. आता मी तेच तुम्हाला सांगणार आहे की भगवंत काय बोलले. आता उच्च दर्जाचं तत्वज्ञान आता भगवंतांच्या मुखातून आपल्याला ऐकाय मिळणार आहे की कशी परिस्थिती अगोदर तयार केली बघा. ज्ञानेश्वर माऊलींनी व्यवस्थित अशी पूर्वपीठिका तयार केलेली आहे. बरोबर प्रश्नापर्यंत नेऊन सोडलं आणि आता उत्तरापर्यंत आणून सोडलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये फक्त प्रश्न विचारलेला आहे, सूत्ररूपानं भगवद्गीता आहे. पण माऊलींनी त्याचा विस्तार केल्यामुळं आपल्याला मध्ये कुठेतरी गॅप पडलाय असं नाही वाटत. हळूहळू माऊली बरोबर उत्तराकडे आपल्याला नेऊन सोडतात. आणि आता भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झालेले आहेत आणि उत्तर द्यायला तयार झालेले आहेत. जे उत्तर देणार आहे ते तुम्हाला मी आता सांगतो असं माऊली बोलतात. श्री भगवानुवाच. दुसरा बघा श्लोक नंबर 2. त्यामध्ये म्हणतात, संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस करो उभो तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेष्यते. आत्ता वर्णन करायला सुरुवात झाली बघा. भगवान म्हणाले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षकारी आहेत. दोन्हीही मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. परंतु दोन्हीपैकी जर योग्य कुठला असं जर विचारत असेल तर कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. किती सुंदर वर्णन आहे बघा. आपली सुद्धा गफलत होते ना विचारामधली, ती सुद्धा घालवण्याचं काम भगवद्गीता करते बघा. काय नेमकं आपल्याला वाटत असतं, हे करावं काय ते करावं, म्हणजे सगळ्याचा बाधित अनुवृत्तीनं जगावं की आणखीन काय करावं असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. कर्म टाकणं श्रेष्ठ दर्जाचं वाटतं. मोठ्या मोठ्या लोकांनी कर्म टाकलं, पण कर्म टाकायच्या पूर्वी त्यांनी कर्म केलं होतं, मग त्यांचं सुटलेलं आहे. कर्म टाकणं वेगळं आणि कर्म सुटणं वेगळं. आपण टाकतो दुसऱ्यांचं बघून, कुठल्या एखाद्या जीवनमुक्ताकडे बघायचं, त्यानं कसं कर्म सोडलं, काहीच करत नाहीत ना आता, तसं आपणही टाकूया, असं चालत नाही. आणि म्हणूनच भगवंतानी ह्या दोन्ही योगाचं वर्णन केलेलं आहे. मागे दोन्ही योग सांगितलेले आहेत. परत प्रश्न आला म्हणून आता श्रेष्ठ का हे सांगायला पाहिजे. मागे श्रेष्ठ म्हणून सांगायला नाहीत, दोन्ही श्रेष्ठ म्हणून सांगितले. आणि आता म्हणतात मात्र दोन्हीपेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे आता कर्मयोगाचीच माहिती सांगायची आहे. पण खरा कर्मयोग कसा असतो याचं वर्णन करायला आता चालू करतात. म्हणून संन्यास कर्मयोगश निश्रेयस करो उभो. उभो म्हणजे दोन्हीतला निश्रेयस कोणता आहे, तयस्तु त्यामधला कर्मसन्यासात कर्मयोग विशेषते. कर्मसन्यासापेक्षा
कर्मयोग हा विशेष आहे आणि तो श्रेष्ठ आहे. दोन्ही मार्ग मोक्षकारी आहेत. दोन्ही तुला त्याच वाटेला घेऊन जातील. जसं पावसाचं पाणी पडतं पृथ्वीवर आणि सगळं पाणी शेवटी समुद्राला जातं, तसं कुठलेही संप्रदाय असू द्यात, जे अद्वैत संप्रदाय आहेत ना, ते बरोबर मोक्षापर्यंतच घेऊन जातात. फक्त ते अद्वैत असले पाहिजेत. वेगवेगळी तत्वज्ञान वेगवेगळी असू शकतात, प्रत्येकाची विचार भिन्नता असू शकते, मतभिन्नता असू शकते, पण सिद्धांत भिन्नता नसते. सिद्धांत तेच असतात. त्यामुळे सिद्धांत आत्तासुद्धा आपण एखादा दासबोधातली एखादी ओळी किंवा तत्वज्ञान बघायला लागलो तर ज्ञानेश्वरीतलं, दासबोधातलं, उपनिषदातलं सगळं तत्वज्ञान एकसारखं आहे. शब्द वेगळे, सांगण्याची पद्धत वेगळी असते, भाषा वेगळी असते, पण तत्वज्ञान तेच असतं. पण इथं म्हणतात दोन्ही मोक्षकारी आहेत. तुला जर मोक्षाची प्राप्तीची इच्छा असेल, आता तळमळ मोक्षाची पाहिजे, जायला वाटा अनेक आहेत, जायची इच्छा तरी पाहिजे ना. आणि अर्जुनाची इच्छा झालेली आहे, तो म्हणतोय मला जायचं आहे, त्यातलं योग्य काहीतरी सांगा. दोन्ही सांगू नका म्हणते तो, मला योग्य पाहिजे, माझ्यासाठी योग्य असेल ते सांगतो. आणि अर्जुन हा आमचं प्रतिनिधित्व करतो. तो गृहस्थाश्रमी आहे, आपणही गृहस्थाश्रमी आहोत. तो तो लढाईच्या कुरुक्षेत्रावरती आहे. आपणही आपलं जीवन, आपलं आयुष्य म्हणजे कुरुक्षेत्र आहे. आणि आपण लढाई करतोय या आयुष्यामध्ये. किती जणांशी लढावं लागतं बघा, खूप जणांशी लढावं लागतं. आणि विशेष करून परकीयांशी लढणं फार सोपं असतं. अर्जुनाने परकीयांचं शिरसंधान करून टाकलेलं आहे. कोण जे येतात शत्रू आहेत ना, दैत्य राक्षस, यांना संपवून टाकलेलं आहे त्यानं. घाबरला नाही तो. घाबरला केव्हा आणि रडायला लागला केव्हा बघा, ज्यावेळी स्वतःचीच माणसं, घरातली माणसं त्याच्यावर शस्त्र उगारतात आणि समोर उभा राहिलेले आहेत, त्याचे भाऊ शस्त्र उगारून उभा राहिले आहेत, त्यावेळी त्याला वाईट वाटायला लागलेलं आहे. खरंच आहे ते. आपल्याच जवळ असणारी माणसं आपल्यावर शस्त्र उगारतात ना, त्याच वेळी खरा धोका असतो. एक शेक्सपियरचं नाटक आहे आणि ब्रुटस नावाचं एक पात्र आहे त्यामध्ये. ब्रुटस यू टू असे एक 2 शब्द वापरलेत. शेक्सपियरनं 2 शब्द वापरलेले. फार सुंदर नाटक आहे. आपल्याला कधी योग आला तर ते काय, मला त्याचा काय आठवण नाही त्या नाटकाचं नाव. कदाचित हॅम्लेट किंवा ॲथेलो या दोन्ही नाटकापैकी ते वाक्य आहे. ते म्हणतात की तो ब्रुटस नावाचा त्याचा तो कोण जो आहे ना, तो मित्र असतो जवळचा, आणि त्याला त्या अथ्योलेला काय हॅम्लेट किंवा ॲथेलो, मला त्यातला हिरो माहिती नाही, त्याच्यावरती सगळीजण त्यांच्याच घरातले आहेत ना, त्याची बायको, त्याची मुलं सगळी विरोधात जातात आणि शस्त्रानं त्याचा वध करतात आणि सगळी मारून जातात. आणि शेवटी जाताना ब्रुटस नावाचा त्याचा मित्र जवळचा, अगदी जवळचा असतो, तोही त्याला लाथ मारतो मेलेल्यानंतर सुद्धा. आणि त्यावेळी त्याच्या तोंडात शब्द घातल्यात शेक्सपियरनी, ब्रुटस यू टू, अरे तू सुद्धा मला मारायला लागलास. तू सुद्धा या शब्दाचा अर्थ आहे, तुझ्याशी मी विश्वासानं वागलो आणि तू सुद्धा माझ्यावर हल्ला करतोस. मी सगळे जे आहेत ना, इट इज द मोस्ट काइंडेस्ट कट ऑफ ऑल. आणि पुढचं वाक्य आहे बघा त्याचं, ब्रुटस यू टू, इट इज द मोस्ट अनकाइंडेस्ट कट ऑफ ऑल. सगळ्यात निर्दयता कोणती असेल तर ही आहे. मला सगळ्या शत्रूंनी मारलं, मला काही वाटलं नाही. शत्रू मारायसाठीच असतात. अरे पण मित्र पण घातकी निघालेत, हे त्यात सुंदर वर्णन केलेलं आहे. अर्जुन तेच विचार करायला आहे. अर्जुन आपल्यासारखा बोलतो बरं काय. त्याला म्हणतो मी सगळ्यांना मारतो भगवंता, पण ह्या मला कौरवांना, माझ्या पितामह भीष्मांना, माझे द्रोणाचार्य गुरु आहेत, कृपाचार्य आहेत, यांना मारायला लावू नका मला, कारण मला जमणार नाही ते. हे खरं आहे. अरे पण तुला जमणार नाही, पण ते बाण सोडायला लागलेत ना. आता तूही उठ, तू स्वतःची स्वकीय मानू नकोस, तूही त्यांचा घात करून टाक, असं वर्णन भगवंत सांगायला. स्वतः भगवंतानी त्यांना ऑर्डर दिलेली आहे. तू ही आता बाण सोडायला चालू कर, कारण तू ती घातकी आहेत आणि अन्यायाने तुझ्यावर बाण सोडतात. आणि तू तरी न्यायाची राज्य स्थापन करण्यासाठी युद्ध करायलास. तुझी बाजू धर्माची आहे आणि तू धर्मरक्षार्थ करण्यासाठी युद्ध करतोस ना, करून टाक. ही भूमिका त्याला मांडावी लागली. म्हणून तो आपला प्रतिनिधी काय आहे, आपण जसं युद्ध करतो, आयुष्य नामक कुरुक्षेत्रावरती आमच्यासारखा जीव युद्ध करायला लागलाय. रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. तुकाराम महाराज अभंग म्हणतात, आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. कुणाशी? आतल्या शत्रूशी आणि बाहेरच्या शत्रूशी. आतल्या शत्रूशी आणि बाहेरच्या शत्रू याचा अर्थ काय? माझ्याजवळ असणारे माझे काम क्रोधादी शत्रू आहेतच, आणि दुसरे बाहेरचे शत्रू आहेत, यांच्याशी मला युद्ध करावं लागतं. अर्जुनाचाही प्रश्न तोच आहे. हे कुरुक्षेत्र वेगळं होतं, आत्ताचं कुरुक्षेत्र वेगळा.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, दोन शब्द एकदम विडंबन करण्यासारखे वापरला. सुरुवातीचा श्लोक आहे, धर्मक्षेत्र आहे आणि ते कुरुक्षेत्र आहे. घडला तर धर्म याच क्षेत्रात घडू शकतो, घडला तर युद्ध याच क्षेत्रात घडू शकते. याच क्षेत्रामध्ये रक्ताचे पाठ वाहू शकतात आणि याच क्षेत्रामध्ये कुणाला तरी न्याय पण मिळू शकतो. हे असं शरीर नावाचं क्षेत्र आहे. ह्याला क्षेत्र शब्द वापरला ना 13व्या अध्यायामध्ये, क्षेत्रज्ञ शब्द वापरला ना, तो योगच आहे, तो अध्यायच असला आहे. क्षेत्रज्ञ योग आहे तो अध्याय. त्या अध्यायाला नावच दिलं क्षेत्र, ह्याला म्हटलंय क्षेत्रज्ञ, आतमध्ये राहिलेला आत्मेला म्हटलेला आहे. याचा अर्थ तोच आहे. त्यामुळं इथं जो वर्णन करायचं चालू आहे, संन्यास म्हणजे कोणता यातला मार्ग जो आहे तो मला व्यवस्थित सांग, असा प्रश्न विचारल्यावर भगवंत सांगायला सुरुवात करतात की दोन्ही मार्ग तुला बरोबर योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहेत, पण तुझ्यासाठी कुठलं ते मला माहिती आहे. श्री गुरूंना माहीत असतं बरं का की शिष्यांना काय नेमकी त्यांची बौद्धिक स्थिती काय आहे, मानसिक स्थिती काय आहे, किंवा क्रियाशील आहे का. तिन्हीपैकी एक काहीतरी असू शकतो. तो अधिक क्रियाशील असणारी काही माणसं असतात, काही भावनिक असणारी माणसं असतात आणि काही बुद्धिप्रधान माणसं असतात. सगळ्यांना एकच उपदेश करून चालत नाही. म्हणजे अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे तैसे त्यास देऊ, तुकाराम महाराज म्हणतात. त्यांचा अधिकार बघून आम्ही उपदेश करणार आहे, ज्याला जेवढे ओझो पेलते तेवढंच देणार आहे. म्हणून अर्जुनाला आता सांगणार आहेत, तुझ्यासाठी कर्मयोग श्रेष्ठ आहे, ज्ञानयोगाच्या नादाला तू लागू नको रे बाबा. आपले परमपूज्य काका सुद्धा बऱ्याच जणांना व्यवस्थित मार्गदर्शन सांगतात. कोणी हे वाचा, कोणी ते वाचा, ही साधना तू कर, त्याने ती साधना करायची. एकाला वेगळं असंच करावं लागतं, कारण प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो. मलाच तसली साधना का दिली असं काय म्हणण्याची घाई काही करू नये शिष्याने, असा विचार त्यामध्ये आहे. अर्जुन आता बोलून झालं. भगवान श्रीकृष्ण उत्तर द्यायला लागलेले आहेत. एक 2-3 ओव्यास त्याच्यावरती वापरलेल्या आहेत. आपण ते उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.